अक्कलकोट आसपासचं गाव. कुटुंब ठीकठाक. एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसून साहजिकच सुनेवर सर्व भार. आधी किरकोळ कुरबूर, मग बाचाबाची, त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं म्हणणं घरी बसून आयत्यासारखं खाऊ नका, काम करून हातभार लावा संसाराला. पण बाबा थकलेले शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं ठरवलं त्यांनी. मुलांनीही अडवलं नाही त्यांना. आले अक्कलकोटात. कोणी म्हातारा म्हणून काम देईना आणि भूक जगू देईना. भीक मागण्या वाचून पर्याय उरला नव्हता. बाहेरच मुलाला भेटून लाज टाकून बाबा विचारायचे, येऊ का रे बाळा घरी राहायला? बाळ म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण हिला विचारून सांगतो. पण या बाबा घरी असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही. आता बाबा अट्टल भिकारी झाले की त्यांना केलं गेलं हे माहीत नाही. अशीच भीक मागताना एके दिवशी माझीनं त्यांची भेट झाली. बोलताना बाबा म्हणायचे, डॉक्टर, म्हातारपण म्हणजे नाजूक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलाकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा, नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते, कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण, झुकलेलं आणि वाकलेलं. निष्प्राण वेलीसारखं. बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर माझ्याही. नाव, पत्ता, पिनकोड सहित टाकून पत्र पत्त्यावर पोचत नाही डॉक्टर. त्याला पोस्टाचं तिकीट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं, नाहीतर वर्षानुवर्ष पडून राहतं धूळ खात पोस्टातच. तसंच आमचं आयुष्य. नाव, पत्ता सगळं बरोबर, पण देव आमच्यावर तिकीट लावायला विसरला म्हणून आम्ही इथेच पडलेलो आहोत असं बोलून ते हसायला लागतात. त्यांचं ते कळवळणारं हसू आपल्यालाच पीळ पाडून जातं. मी म्हणायचे, बाबा हसताय तुम्ही, पण हे हसू खोटं आहे तुमचं. तर म्हणायचे, आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं, हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसू कुठून उसनं आणू? मी निरुत्तर झाले. वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं, टोपलीत ठेवतं. वाटतं चला कुणाला तरी आपली दया आली. नंतर कळतं की सुकलेल्या आहोत म्हणून जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा. बाबांचं बोलणं ऐकून मीच आतून तुटून जायचे. काहीतरी काम करा बाबा असं सांगून मी त्यांना विनवायचे. पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयार नव्हते. म्हणायचे, आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं. किती दिवस राहिलेत आता माझ्याकडे. आज कोणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येऊन पाया पडतील. श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील. नाटकं असतं हो सगळं आयुष्याचं. प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतं. इतकं असून एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच. बॅटऱ्या विकण्यासाठी त्यांना मदत केली. 100-500 रुपये रोज कमवतात बाबा आता. भीक मागत नाहीत. आज हे आठवायचं कारण म्हणजे आज मला हे बॅटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले. मला जरा बाजूला घेऊन गेले. म्हणाले, एक गंमत सांगायची आहे डॉक्टर. सुनेला कळलंय मी 10-15 हजार कमावतो. तर मला शोधत माझा मुलगा आला होता अक्कलकोट आणि म्हणाला, हिने तुम्हाला घरी बोलावलंय, झालं गेलं जाऊ दे म्हणते. पाया पडून माफी मागायला तयार आहे. बाबा मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळून करू. मी स्तिमित झाले. 3 वर्ष आपल्या बापाला सासऱ्याला भीक मागायला लावली. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली. डॉक्टर काय करू, सल्ला द्या असे बाबांनी विचारले. साहजिकच मी बोलले, ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा. आता त्यांना जवळ नका करू. बाबा म्हणाले, डॉक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगू, आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसेल भीक मागताना. चालेल तुम्हाला? मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवून जाईन का? अहो चुकतात तीच पोरे असतात. माफ करतो तोच बाप असतो. अहो लहानपणापासून प्रेम म्हणजे काय, माया म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो. त्यातून तो किती शिकला माहीत नाही. बहुतेक नाही शिकला, नाहीतरी ही वेळ नसती आली माझ्यावरती. असो, जाऊ दे. पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी क्षमा म्हणजे काय हे मला त्याला शिकवून द्या डॉक्टर. आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला क्षमा करणार नाही. काही नाही तर जाता एवढं तरी शिकवून द्या मला डॉक्टर असं म्हणाले ते आणि हसत हसत चालायला लागले. आणि मी बसले माझ्या डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत. तर मित्रांनो, आपल्या आईवडिलांना पैसा असेल तर जवळ करू नका, पण ते जन्म दिलात, आपल्याला मोठं केलात, आपल्यासाठी तर खूप काबड कष्ट केलेले असतात.
तर ते आपण ज्या वेळेला आई होतो, बाप होतो, त्यावेळेला आपल्या आईबापाचं काय कष्ट होतं ते आपल्याला त्यावेळेला कळतं. त्यामुळे आपल्या आईवडिलांना नक्की सांभाळा.